हॅलो, कशा आहात सर्व? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याची भजी। तर आता मी या बटाट्याच्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला एका बाउल मध्ये बटाटे ठेवायचे आहेत, त्यावरती मीठ घालून त्यामध्ये पाणी घालायचं। मिठाचं प्रमाण थोडं जास्त घ्या। आता हे बटाटे आपल्याला 15 ते 20 मिनिटं ह्या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत। आता एका बाउल मध्ये मी बेसन घेतलेले आहे आणि हा आपला एकदम छोटा आहे बघा, एवढाच आल्याचा तुकडा घ्यायचा आणि 4-5 पाकळ्या लसूण। हे घातल्याने भजीला चव खूप छान येते, एकदा ट्राय करून बघा, नक्कीच आवडेल सगळ्यांना। तर ही अद्रक लसणाची पेस्ट आहे, एकदम बारीक करून घ्यायची। मीठ आणि हळद घालून यामध्ये मी थोडं पाणी घालते। आपल्याला हे घट्टच ठेवायचे म्हणून थोडं थोडं पाणी ओतत राहा। हे बघा, आता मी याच्यामध्ये कोथिंबीर घालते। कोथिंबीर घातल्याने देखील याची चव अजून छान होते, त्यामुळे कोथिंबीर पण तुम्ही नक्कीच घाला। तर आता मी कढाईमध्ये तेल घेतलेले आहे। तेल एकदम मस्त तापून द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक बटाट्याचे काप सोडायचे। आता मी यामध्ये अद्रक आणि लसूण घातले ना, त्यामुळे भजीला खूप छान चव येते। अर्ध्या लोकांना माहित देखील असेल, ते लोक असे करत देखील असतील, पण ज्यांना नाही माहित त्यांनी असं नक्की करून बघा। तर यामध्ये बरेच लोक ओवा सुद्धा घालतात, ओव्याने पण भजीला छान टेस्ट येते। आता मी यांना पलटी मारून घेते। आता मी गॅस थोडा फास्ट केलाय। फास्ट गॅस करून आपल्याला हे असे गोल्डन रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे। बघा कशा टम्म अशा फुगलेले आहेत आपल्या भजी। तर बघा, आता रेडी आहेत आपल्या बटाट्याच्या भजी आणि मी हे सॉस बरोबर खाणार आहे। मी तुम्हाला तोडून पण दाखवते। बघा कशा फुगल्या आहेत मस्त। तर बाय, थँक्स फॉर वॉचिंग।